नेते ह्याची करा, नरका घोरा का जाता? बाबा करायचं नाही तुम्हाला. सत्संग करा, परमार्थ करा, नामचिंतन करा, अन्नदान करा. कारण महाराज एक लक्षात या 3 गोष्टी जीवनात करावंच लागतील. हे का नाही? समोरच्याने प्रश्न केला, महाराज वजन वाढलं तर काय करावं लागेल? प्रश्न चांगला होता बिचाऱ्याचा. म्हणजे ठीक आहे, वजन वाढलं तर काय करावं, पण कशाचं वजन वाढलं तर हेही महत्वाचं आहे. हे का नाही? वजन वाढलं तर काय करावं, पण कशाचं? म्हणजे शरीराचं वजन वाढलं तर काय करावं, मनाचं वजन वाढलं तर काय करावं, धनाचं वजन वाढलं तर काय करावं? प्रश्न बरोबर होता महाराज. आता शरीराचं वजन वाढलं तर काय करावं? व्यायाम करावं. शरीराचं वजन वाढलं तर काय करावं? व्यायाम करावं. कारण पहिला व्यायाम होता महाराज, आता व्यायाम राहिलेला नाही. हे का नाही? आता त्या गोष्टीच राहिल्या नाहीत. आता आमच्या मायमावल्या सगळ्या समोर बसल्या. आता आमच्या जुन्या मायाच्या प्रत्येक घरी जात होतं का नाही? इकडे जाते होती इकडे. बोलत नाहीत का इकडच्या माया? का बदल आहे? आमच्या भागात माणसं मेल्यावरच जातात इकडे. जात होत. बरं जाऊ द्या, जात होतं ना, त्याचं नाव ठेवले महाराज जात. बरं जात एका जागी राहतंय माय का पळत आहे गावानं? बोला बरं का. मी तुम्ही जोर बोलत नाही तर कीर्तन सोडत नाही. तुकाराम मामा म्हणले 4 वाजता करा, काकडच करून जा म्हणले. जात एका जागी राहते का पळतय? पळत आहे कुठं? राजापूरला. एका जागी राहतंय त्याचं नाव जात. अहो ते कुठंच जात नाही ना. सुपान महाराज जात कुठं? एका जागी राहतंय त्याचं नाव जात. या पातेल्यातून त्या पातेल्यात, त्या पातेल्यातून त्या पातेल्यात, त्या पातेल्यातून त्या पातेल्यात, सगळ्या पातेल्यातून वाटीत फिरती ती. हे काय नाही महाराज, तिचं नाव काय? पळी. एका जागी राहते ते जात. पण एक लक्षात घ्या मायाव, जात गेलं पण बऱ्याच गोष्टी घेऊन गेलं. जात घेऊन गेलं, आमच्या मायाचं सकाळचं उठणं बंद करून गेलं. जातन घेऊन गेलं, सकाळी दळून जात्यावर गाणे ओव्या म्हणणं गेलं. तिसरी गोष्ट, जात गेलं, व्यायाम घेऊन गेलं. बघा मायबाप आमच्या त्या माईला पहिल्यांदा सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर पहिलं काम होतं शेण पाहून आणायचं. बरोबर? शेण पाहून आणल्याच्या नंतर महाराज घरी यायचं, पाणी भरून ठेवायचं, सडा सारवण करायचं, सगळं काय करायचं. जवळपास ती माय महाराज 6-7 पर्यंत तिच्या मागचं कामच संपायचं नाही. आणि म्हणून आमच्या माया धष्टपुष्ट होत्या. व्यायाम करायची गरज नव्हती. आता डॉक्टर म्हणतात सकाळी सकाळी 4 वाजता फिरायचा. कशाला फिरायचं आहे का नाही महाराज?
म्हणून एक लक्षात घ्या मायबाप, जात गेलं 3 गोष्टी घेऊन गेलो, तेव्हा आमची माय 4 वाजता उठायची. वा बर. सुंदर माझे जाते गो फिरते बहुत होया गाव कौतुके तू रे बा विठला होया गाव कौतुके तू रे बा विठला होया रे बा विठला रे बा विठला रे बा विठला विठला तू ये रे बा विठला. हो या गाऊ कौतुके तू ये रे बा. आज महाराज एक लक्षात घ्या, पण आता जातच राहिलेलं नाही, त्याच्यामुळे उठायचा प्रश्नच नाही. फार बारीक गोष्टी झाल्या ना आता महाराज, एका नाही तेवढं काही राहिलेलं नाही. ती माय 4ला 3लाही उठायची महाराज, आजची माय 7 वाजताही उठणं झाली. काही गरजच पडणं झाली. सगळ्या गोष्टी पद्धतशीर आहेत. आशे आता काही पाहायचं काम नाही. गॅस आहे, हे आहे, ते आहे, सगळ्या गोष्टी पद्धतशीर आहेत महाराज, कोणत्याच गोष्टीची कमी नाही. म्हणून एक लक्षात घ्या मायबाप, सगळं काही भरपूर आहे, म्हणून आपल्याला त्याचं मूल्य कळणं झालंय. एक लक्षात घ्या, मूल्य कळणं फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला काय बोलतो, कुठं बोलतो, एक लक्षात घ्या. जीवनात किती वर्ष राहिलो, नोहे नोहे चंचन भासल्याच्या नंतर माणसाला खरं काही किंमत कळते महाराज. जाऊ द्या, थोडं खाली येऊन बोलतो. ज्या माईनं जन्म दिला, ज्या बापानं पालन पोषण केलं, दोघेही गेलीत निघून, पण आई असल्याच्या नंतर आईची किंमत का गेल्याच्या नंतर? आई गेल्याच्या नंतर. ज्या बापानी लहानाचं मोठं केलं, मायबाप दुनिया दाखवली, पण त्या बापाची किंमत आहे तो रोक आपण करत नाही. गेल्याच्या नंतर गळा काढून रडल्याशिवाय राहत नाही. कल्पना करा मायबाप, आई ती आईच आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. जीवनात काही जरी असेल तर त्या 2च व्यक्ती अशा होऊन गेल्यात महाराज, निस्वार्थी प्रेम करतात. बाकी जगाचा जर विचार केला तर प्रत्येक मंडळी महाराज स्वार्थानं प्रेम करतात. जन हे सुखाचे दिल्या घेतलाचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अल्टे काळीचे नाही कोणी, अल्टे काळीचे नाही कोणी, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, 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 जन हे सुखाचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे झाले न शक्ती, नाक डोळे गळतीन, सांडोनिया पळती. महाराज किती प्रेम करू द्याहो, काही करू द्याहो महाराज, पण एखाद्या बार तरी म्हणतीच महाराज, काय सांगावं तुम्हाला, तर किती म्हणा, तुम्हाला तर काय अक्कलच नाही. आता आहे का महाराज? महाराज घरी बसलेलं, साखरेपत्ती दूध आणलंय, चहा
चहा करायचा. आणि तेवढ्या ती बाई असं जोरात म्हणली त्या महाराजाला ऐकू जाईल, एवढं गजानन महाराज तुम्हाला तर काही अकलच नाही म्हणली, किती सांगा जे आहे तेच. आता असं म्हणल्यावर ते बैठकीत बसलेलं महाराज विचार करू लागला, म्हणला यायच्या घरचा चहा पिवा का निघून जावा म्हणला. म्हणला तर चला म्हणला लाज काज घेऊ. जरा जरा घेतला महाराज चहा, वाटायला लागलं. महाराज म्हणला अहो येऊ द्या की येऊ द्या की. महाराज तिकडून पुढून भेटलं, हे चहा पाजणार म्हणू लागलं, हे बघा तुम्हाला वाटायला म्हणजे ती बोलायची तशी तोंड फटकाळ वाटते तुम्हाला, पण म्हणले खूप जीव लावते. आता काय मातीतच घालायचं राहिलं महाराज, जीव लावते म्हणाले. एक लक्षात ठेवा, माझा मुद्दा इथे मायबाप किती प्रेम करा, निस्वार्थी प्रेम करणारे दोनच पात्र आहेत, मायबापू आई आणि वडील. तिसरं प्रेमच करत नाही कोणी, म्हणून एक लक्षात ठेवा. आणि खरं आपल्याला आपल्यासाठी ते फक्त प्रेमाची भुकेल महाराज, त्याला काय पाहिजे तो तुमच्या लक्षात येण्याकरता एक मुद्दा मांडतो तुमच्या समोर. एका आजोबांनी महाराज एक याचिका दाखल केली. याचिका दाखल केली महाराज कोर्टामध्ये. याचिका दाखल केल्याच्या नंतर जज साहेब आले, बोला म्हणले काय म्हणणे तुमचं. गडगंज संपत्तीवाला महाराज व्यक्ती होता तो, गडगंज संपत्ती होती. कोर्टामध्ये याचिका दाखल केली. जज साहेब आले, बोला म्हणले काय म्हणणे तुमचं. काहीच म्हणणं नाही म्हणले, पण आमचं एकच म्हणणं आहे महाराज, माझ्या नातावर मला याचिका दाखल करायची आणि महाराज माझ्या नाताकडून मला पोटगीचा धावा टाकायचा, मला पोटगी घ्यायची नाताकडून. मग त्यावेळेला जजनी सांगितलं तुम्हाला काय कमी आहे म्हणले, महाराज गडगंज संपत्तीचे मालक आहे तुम्ही, आणि तुम्हाला तुमच्या नाताकडून महाराज कशा करता ते सर्व काही पाहिजेत. तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही त्या भानगडीत पडू नका, माझा नातू आल्याच्या नंतर तुम्हाला कळेल, फक्त एकच करा, मी पत्ता देतो, तुम्ही त्या पत्त्यावर माझ्या नाताला इथं बोलावून घ्या. जज साहेबांनी महाराज बोलावून घेतलं नातवाला. बोलावून घेतल्याच्या नंतर लगेच जज साहेबांनी सांगायला सुरुवात केली, म्हणले तुमच्यावर असा असा दावा ठोकलाय म्हणले, आणि तुम्हाला काहीतरी पोटगी द्यावीच लागेल. मग त्यांनी विचार केला, बाबाजवळ तर कुठल्याच गोष्टीची कमी नाही, नेमकं त्यांनी याचिका काय म्हणून दाखल केली असेल. बरं जाऊ द्या म्हणले, काय म्हणणं आहे त्याचं करतो म्हणले मी पूर्ण. मग त्यावेळी जज साहेबांनी विचारलं, बोला काय म्हणणं आहे तुमचं. ते म्हणले काय नाही, फक्त यांना मला महिन्याला 100 रुपये द्यायचे. किती द्यायचे लक्षात ठेवा बरं का, महिन्याला किती द्यायचे 100 रुपये. जज साहेबांनी विचार केला, गडगंज संपत्तीचा मालक काहीच कमी नाही हे का नाही महाराज, जेवढं सर्व याच्याजवळ आहे. याचिका दाखल केली, पैशाची मागणी केली, मागून मागून किती मागायले 100 रुपये. जज साहेबाला हसू आलं, ते म्हणले फक्त 100 रुपये. ऐका पुढे ऐका म्हणले 8 आहे. म्हणले काय 8 आहे, मी 100च रुपयाची मागणी करतो म्हणले, 100च रुपये मला महिन्याला पाहिजेत, पण 8 अशी आहे. त्यानं तिथून यायचं, मला भेटायचं, माझ्या हातात 100 रुपये टाकायचे, नंतर निघून जायचं. बाप 8 टाकली, सगळं झालं. दर महिन्याला येऊ लागला, भेटू लागला, 100 रुपये देऊन जाऊ लागला. पण जज साहेबाला मात्र महाराज नवल वाटलं. जज साहेबांनी एका दिवशी त्या आजोबाला बोलावलं आणि बोलावून विचारलं, म्हणजे माझ्या मनात एक शंका आहे, तुम्हाला राग येणार नाही तर बोलू का. म्हणजे बोला. का हो म्हणजे तुम्ही तेवढ्या लांबून त्याला बोलावलं, काय नाही काय नाही, किती रुपयाची मागणी करता महिन्याला. 100 रुपयाची मागणी करता. म्हणजे नेमकं तथ्य काय, त्याचा अर्थ काय. त्या म्हातारीने फार सुंदर उत्तर दिलं, मायबापू हो ऐका. त्या म्हातारीने सांगितलं तुम्हाला काय सांगावं म्हणले, मला खूप त्याला पाहावं वाटते हो, मला खूप त्याला पाहावं वाटते, फार वर्ष झाली होतो माझ्यापासून दूर आहे हो, मला असं रोज वाटतं तो माझ्या जवळ यावा, तो मला बोलावा. तुम्हाला काय सांगावं म्हणले, मोबाईलवर सुद्धा तुम्हाला बोलत नाही, मोबाईलवर सुद्धा बोलत नाही, म्हणून या माध्यमानं काय होईन, या 100 रुपयानं का होईन, पण ती तिथून माझ्याजवळ येतंय. मला ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, करीला भावी न प्रीती, करीला भावी न प्रीती,
ऐशी कळवळाची जाते ऐशी कळवळाची जाते ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन. महाराज बघा 100 रुपयाचं काहीच नाही हो, पण त्या निमतानं पोरग तितक्या लांबून येतंय आणि 2 गोष्टी बोलते आणि थोडं समाधान होते. एक लक्षात घ्या महाराज, आपण सर्व काही विसरलो होतो. संगणकाच्या युगात त्या गोष्टीचा विसर पडलाय माणसाला. मोबाईलचं युग आले, आतापासून इथपर्यंत मोबाईल झालाय, माणसाला काहीच कळलं महाराज. सरळ दुसरे आता एवढे कळणं का रस्त्यानं चलता चलता महाराज. बरं आता एक बिचारे गेलं दुसऱ्या घरी, गेल्याच्या नंतर त्या माऊलीनं पाहून महाराज, ती माऊली स्वयंपाक चहा करू लागली, तिकडे पाहत पाहत मोबाईल पाहता पाहता ती बिचारी चहा करायली. हे तिकडून तिकडे जायचं, इकडं चाललं. इकडं आल्याच्या नंतर हे बसल्याच्या नंतर ते चहा करत 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 महाराज ते बसलेला पाहिलं, पाणी घेऊन आली. त्याच्याकडे पाहिले नाही, घ्या म्हणले पाणी. पाणी दिलं, पाणी दिलं. पाणी दिल्याच्या नंतर मग त्या माऊलीनं पाहिलं, यायला वाटलं आपला चुकीचा नंबर. कोणाला वाटलं? बसणाऱ्याला वाटलं आपला चुकीचा नंबर लागला. बाई म्हणले माफ करा. त्या माऊलीने सांगितलं मलाही माफ करा. हे का नाही महाराज? म्हणून एक लक्षात ठेवा, माझा मुद्दा इथे अतिरेक कोणत्याच गोष्टीचा नको. हे का नाही? कारण महाराज प्रमाण आहे, अतिवेश तो वेश होतो नटाचा, अतिभूषणे मार्ग तो संकटाचा, राहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. महाराज म्हणून एक लक्षात ठेव, कोणती गोष्ट मर्यादापुरती ठीक आहे, मर्यादेच्या बाहेर जाता कामा नाही. मर्यादेच्या बाहेर गेल्याच्या नंतर, अतिरेक झाल्याच्या नंतर लाभ तो होत नाही महाराज. पण एक लक्षात ठेवा, त्या गोष्टीपासून काही प्राप्त होत नाही. विठ्ठल